नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आशाताई मराठे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मी छाननी केल्यानंतर तो वैध ठरला आणि एकमेव अर्ज आल्या कारणाने त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई महानगरपालिका चेंबूर एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी वॉर्ड क्रमांक 151च्या भाजप कार्यसम्राट नगरसेविका आशाताई मराठे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मुंबई महापालिका अधिनियमाअंतर्गत मुंबई महापालिका प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्याचा अधिकार महापौर उपमहापौर यांना असतो. त्यानुसार उपमहापौर संजय घाडी यांनी नगरसेविका आशाताई मराठे यांची एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी निवडून आल्याची घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका मुंबई शहरामध्ये सुरू आहेत. एकूण 17 प्रभाग समित्यांच्या निवडणुकांचा अंतिम टप्पा आज या ठिकाणी 9 तारखेला संपन्न होतोय. यापैकी अर्ध्या प्रभाग समित्यांची निवडणूक घेणे हे आमच्या महापौर मॅडमनी कर्तव्य बजावलेलं आहे. अर्ध्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका घेणं हे मी माझं या ठिकाणी काम करतोय. मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्याचा अधिकार, प्रथा, परंपरा हे महापौर आणि उपमहापौर यांना जबाबदारी दिलेली असते. त्याप्रमाणे आम्ही पूर्ण करतोय. आज 9 तारखेला शेवटच्या या प्रभाग समितीच्या 5 समित्यांच्या शिल्लक ज्या राहिलेल्या आहेत त्यांच्यात इथे निवड होते. आज मी इथे एच पश्चिम ह्या प्रभाग समितीच्या निवडणुका घेण्यासाठी आलो. इथे एकूण या प्रभागामध्ये 7 नगरसेवक नगरसेविका असे मिळून 7 समिती सदस्य आहेत. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुतीच्या वतीनं आशाताई मराठे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मी छाननी केल्यानंतर तो वैध ठरला आणि एकमेव अर्ज आल्या कारणाने त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत असं मी जाहीर केलं आणि आता त्यांचं अध्यक्षांचं भाषण त्या ठिकाणी सुरू आहे. पुढील 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अध्यक्षपदाची धुरा आशाताई उत्तम प्रकारे या ठिकाणी सांभाळतील. सर्व नगरसेवक नगरसेविकांना सोबत घेऊन या प्रभागाच्या विकासावरती भर देतील अशी मला इथे अपेक्षा आहे. आज आमच्या चेंबूर विधानसभेमध्ये ह्या एम वॉर्डमध्ये आज प्रभाग कमिटीची निवडणूक होती. त्यामध्ये आमच्या आशाताई मराठे नगरसेविका ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यांचं मी तुकाराम काते आमदार म्हणून त्यांचं खूप मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. नवनियुक्त चेंबूर एम पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षा आशाताई मराठे यांना शुभेच्छा देण्याकरिता सहाय्यक आयुक्त शंकर भोसले, आमदार तुकाराम काते, माजी आमदार कांता नलावडे, नगरसेवक बबलू पांचाळ, नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, अनिल पाटणकर, नगरसेविका स्नेहल शिवलकर, कशिश फुलवारी, वैशाली शेडकर, विठ्ठल खरटमोल, लक्ष्मण कोठारी, संजय डोळसे, धनंजय कोलकर, संजय खामकर यांच्यासह विविध मान्यवरांनी आशाताई मराठे यांना प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना आशाताई मराठे यांनी जनतेचे प्रश्न अधिक सुलभतेने सोडवण्याकरिता महिन्यातून एकदा जनता दरबार घेण्याची घोषणा यावेळी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब, महाराष्ट्राचे आमचे देवाभाऊ, मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, आमचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब, आमचे गटनेते गणेश खणकरजी, या सर्वांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे आणि मला परत दुसऱ्यांदा मला तिकीट देऊन आज मला प्रभाग समिती अध्यक्ष केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते.
आमचेच काल आमची कार्यशाळा होती. कार्यशाळामध्ये आमच्या देवाभाऊंनी आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की प्रामाणिकपणे काम करायची, जनतेची सेवा करायची. आपण नगरसेवक आहोत म्हणूनच आपण सेवक आहोत. सेवक म्हणूनच ही आम्ही आजपर्यंत सेवा केलेली आहे माझ्या ज्या 9-10 वर्षामध्ये, आणि यापुढेही मी जनतेची प्रामाणिकपणे सेवा करेन. आता 7 वॉर्डची जिम्मेदारी आहे. 7 वॉर्डचे आम्ही पूर्णपणे आपले भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक आहे, उभाटा गटाचे 2 नगरसेवक आहे आणि काँग्रेसचे 1 नगरसेवक आहे. परंतु आम्ही 7ही नगरसेवक एकत्र मिळून काम करू. प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन आम्ही प्रत्येकाच्या समस्या, जे नगरसेवक माझ्याकडे कामं घेऊन येतील त्यांची मी नक्कीच प्रयत्न करणार की त्यांचं काम पूर्णपणे करण्याची मी नेहमी त्यांना शाश्वती देईल. आणि त्याचबरोबर ज्या 7 वॉर्डमधून जेवढी जनता येईल तेवढ्यांचे मी आता याच्या पुढे मी असं ठेवणार आहे की एक दिवस आपण महिन्यातला एक दिवस जनता दरबार करूया आणि जेवढ्या ज्या लोकांच्या समस्या असतील त्या अधिकारी ज्या संबंधित अधिकाऱ्यांची ज्यांची कामं असतील त्या अधिकाऱ्यांना घेऊन एक जनता दरबार, मला असं वाटतं की प्रत्येक महिन्याच्या एक दिवशी मी जनता दरबार करण्याचं मी ठरवलेलं आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.